आजचा भाग ना खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज ना खरं तर अर्थाने अर्पिताने समीरला स्वीकारलेलं दिसते, म्हणजे समीरला हळूच तिने किससुद्धा केला आहे. नेमकं या भागात काय काय घडलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की समीरने अर्पिताला ना आता ती गोधडी दिलेली असते, जी गोधडी त्याने स्वतः तिच्या आईच्या साडीची विणलेली असते. आणि ती गोधडी जेव्हा आता अर्पिताला भेटते ना, तेव्हा अर्पिता ना खूप जास्त खुश असते. म्हणजे अर्पिताला असं वाटत असतं की अगदी आपली आईच आपल्या बाजूला आहे आणि आपल्या आईची ऊब तिला त्या चादरामध्ये जाणवू लागते. आणि ती गोधडी जी आहे ती अंगावर अशी पांघरून तिने घेतलेली असते, कारण तिला आतापर्यंत तिच्या आईचं प्रेम, आईची माया जी आहे ती भेटलेली नव्हती. आणि त्यातच आता तिला जेव्हा गोधडी भेटते तेव्हा तिला एक वेगळाच आनंद होतो. आणि मग ती खुश होते आणि समीरकडे पाहत असते. समीरला ती म्हणत असते की तुम्हाला हे सगळं काही कसं काय सुचतं. समीर म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट आवडणारच, मग आता तुम्हाला लागेल ना झोप, असं देखील समीर अर्पिताला विचारतो. त्यावर अर्पिता हो असं म्हणते. मग समीरने ना आपली मांडी ठेवलेली असते आणि मग तो तिला म्हणतो की या मांडीवर डोकं ठेव आणि डोकं ठेव आणि निवांत झोप, म्हणजे कसं तुला ना निवांत ही झोप लागेल. मग तेव्हाच ना समीरही जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बघतो तो अर्पिताला सांगतो की बिनधास्त ये, निवांत ये. आणि मग असं बोलल्यानंतर तेही त्याच्या आता मांडीवर डोकं ठेवते. तिने आता त्याच्या मांडीवर डोकं ठेवल्यानंतर ना तिलासुद्धा आता एकदम वेगळंच वाटत असतं. आणि तेव्हा दोघंही जण जे आहेत ना ते एका अर्थाने एकरूप झालेले असतात. म्हणजे ती आता त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते, तर तो तिच्यासाठी ना स्पेशल अशी अंगाई गीत गात असतो. लिमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, एवढं सुंदर असं ना गाणं त्याने गायलेलं असतं. आणि ते गाणं गात असतानाच ना दाराबाहेर ना खरं तर उभी असते ती म्हणजे समीरची आई. आणि समीरची आई हे सगळं काही ऐकत असते. तिला राग येत असतो, पण ती बाहेर उभं राहून हे सगळं काही ऐकतच राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे तिला राग येत असतो, पण समीरने जेव्हा गाणं गायलेलं असतं ना तेव्हा कुठे जाऊन ना आता निवांत अशी झोप लागलेली असते. आणि जेव्हा निवांत ती झोपते तेव्हा समीरचाही डोळा लागतो. समीरलाही माहिती नसतं की तो निवांत झोपला आहे. तेच आता रात्रीत अचानक ना इकडे जाग आलेली असते. अर्पिता आता इकडे तिकडे बघत असते आणि अर्पिताच्या लक्षात येतं की समीर तर आपल्यासाठी असाच बसून आहे. मग ती आता त्या समीरकडे एकटक बघत असते. आणि समीरकडे जेव्हा ती एकटक बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की समीर तिच्यासाठी किती काय काय करतो. मग हळूच ना समीर झोपलेला आहे बघताच तिने आता हळूच त्याच्या आता कपाळावर किस केलेला असतो. आणि मग हळूच कपाळावर किस केल्यानंतर ती आता त्याच्याकडे एकटक बघत असते. समीरला तेवढ्यातच जाग येते. समीर आता इकडे तिकडे बघू लागतो आणि त्यानंतर मग आता म्हणत असतो की काय झालं, मला असं वेगळंच काहीतरी वाटलं. त्यावर मग ती त्याला विचारते की काय वाटलं तुम्हाला. तेव्हाच तो म्हणतो की बहुतेक ना मला स्वप्न पडलं. मग तेव्हा ती त्याला म्हणत असते की मग ती तुमची स्वप्न ना लवकरच सत्यात उतरतील असं मला तरी वाटते, असंही ती आता त्याला बोलत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती त्याला बोलते तेव्हा तोही हसतो आणि मग दोघंही जण मस्त असे झोपून जातात. तेच दुसरीकडे आता सकाळ झालेली असते आणि त्यावेळेला समीर जो आहे तो खरं तर नाश्ता आणायला आता बाहेर पडतो, म्हणजे आपल्या आईच्या घरी. तेच इकडे आईला ना रात्रीचं जे काही समीरने अंगाई गीत गायलेलं असतं ते सारखं ना त्याच्या कानावर पडत असतं. त्यामुळे समीरची बहीण आता सांगत असते की खूप झालं आहे, तू एकदा ना दादाशी बोलून घे, कारण तुला वाटतं आहे ना तितकं हे सगळं प्रकरण सोपं नाही आहे. मग ती म्हणत असते की हो. आणि तेवढ्यातच समीर तिथे आलेला असतो. आणि जेव्हा समीर तिथे येतो ना तेव्हा समीरला आता सांगितलं जातं की काय चाललं आहे तुझं, म्हणजे तू कशासाठी आला होता. समीर म्हणतो की काही नाही, जरा ना मला द्यायचा होता ना नाश्ता म्हणून मी आलो होतो. मग मी विचार केला की तुम्ही बिझी असाल वगैरे, म्हणून मग म्हटलं मी स्वतः यावं. मग तेव्हाच ती म्हणू लागते की तुला ना अर्पिताशिवाय दुसरं काही दिसतच नाही का, सकाळ संध्याकाळ नुसती अर्पिता अर्पिता एवढंच दिसतं का. आई त्याला ओरडते. तेव्हा समीर म्हणतो की नाही आई तसं काही नाही आहे. मग तेव्हाच तो नाश्ता घ्यायला आलेला असताना तिकडे नेमके इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. आणि तेव्हाच मग लगेच समीर
समीर त्यांच्याशी बोलायला जातो. समीरला ते म्हणत असतात की तुम्ही जो नंबर दिला त्या नंबरवर आम्ही जे ट्रेस केलेला आहे आणि तेव्हा आम्हाला कळलं की कळमळकरला ना 2 कॉल्स आले होते. म्हणजे एक आदल्या दिवशी आला होता आणि एक दुसऱ्या दिवशी, आणि जे पेमेंट्स जे होतं ना ते सुद्धा टप्प्याटप्प्यात 2 टप्प्यांमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे थोडंसं आता आपल्याला शोध घ्यायला हवा. खरं तर आम्ही त्या सगळ्या शोधात आहोत, पण तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला येऊन गेलात तर बरं होईल असं देखील आता ते सांगत असतात. तेव्हा समीर म्हणतो की हो मी येतो. तेव्हाच तो जाताना लगेच आपल्या आईला सांगतो की अर्पिता मॅडमला तेवढा नाश्ता देशील तर बरं होईल. त्यावर आई म्हणते की हो जा तू देते मी. मग तेव्हाच अर्पिता एकटीच रूममध्ये बसलेली असते. ती आता तिच्या किचन ओट्याकडे जाऊन उभी राहते. तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो, जो काही प्रसंग आधी घडलेला आहे. तो प्रसंग तिला जेव्हा आठवतो तेव्हा तिला त्रास होत असतो. ती विचार करत असते की हे सगळं काही कसं आता पुन्हा उभार करायला हवं, कारण जर घाबरत राहिलो तर काहीच होणार नाही हे सुद्धा तिला कळलेलं असतं. त्यामुळे आता ती थोडीशी का होईना धीट होते आणि समोर आता जायला जात असते. पण तेवढ्यातच ना आता तिथे समीरची आई आलेली असते आणि समीरची आई तिला आल्या आल्या ओरडते आणि तिला म्हणते की तुझं काय चाललं आहे, तुला आराम करायला सांगितलं आहे ना, जरा बरं वाटलं का लगेच किचनकडे जायचं, बस इथे बरं. आणि त्यांनी येताना ना अर्पितासाठी नाश्ता आणलेला असतो, पोहे केलेले असतात ते आणलेले असतात. मग पोह्यांची प्लेट तिच्या हातात दिली जाते. तेव्हाच अर्पिताला आता समीरची आई विचारते की तुला आता भरवायचं सुद्धा आहे का. मग ती म्हणते की नाही नको. मग तेव्हाच अर्पिताला समीरची आई म्हणते की नाही तसं नाही, समीरने मला तुला नाश्ता नेऊन द्यायला सांगितलं, मग आता परत भरवलं नाही तर पुन्हा तिथून सुद्धा मला बोलेल ना की माझ्या बायकोला फक्त नेऊन द्यायचं काम केलंस का, माझ्या बायकोची काळजी घेत नाहीस का. हे सगळं बोलणं जे आहे ते ऐकल्यानंतर ना इकडे अर्पिताला हसू येतं. तर अर्पिताला ते विचारते काय गं हसायला काय झालंय. तेव्हाच अर्पिता म्हणते की ना काही नाही. मग आता समीरची आई म्हणत असते की बघ खाऊन घे, आणि दुपारच्या जेवणाला पालकची डाळ करते, त्याचसोबत कोशिंबीर वगैरे बनवते, अजून काही तुला वेगळं हवं आहे का तर सांग. पण मग ती म्हणते की बाकीच्यांना आवडणार आहे का हे सगळं काही. ती म्हणते समीरची आई की राहू दे ना, बाकीच्यांच्या आवडीचा का विचार करतेस, बाकी लोकांना जेव्हा जे आवडतं तेव्हा मी त्यांचं करत असते, आणि मग तेव्हा तुला खावंच लागतं ना ते, मग आता त्यांना खाऊ दे तुझ्या आवडीचं. मग आता असं सगळं काही बोलल्यानंतर इकडे अर्पितालाही छान वाटतं. अर्पिताला जाताना समीरची आई म्हणते की जर काही हवं असेल तर मला सांग, मी तुला आणून देईन, फोन कर फक्त मला. हे सगळं बोलून ती तिकडनं बाहेर पडते. तर बाहेर आता ऑलरेडी समीरची बहीण थांबलेली असते आणि समीरच्या बहिणीने ना हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. मग ती आईला बोलते की तू काय बोलतेस अगं, इकडे तू समीरला समजवायचा प्रयत्न करतेस की त्या दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हायला हवं, आणि त्यात तू काय हे करतेस. तेव्हा समीरची आई आता बहिणीला सांगत असते की ते काय ना, ती खरं तर ना आईच्या प्रेमासाठी आसुसलेली आहे, आणि जर मी तिच्याशी गोड बोलली, तिला प्रेम दाखवलं, आईपणा दाखवला, मग तर ती माझं ऐकेल आणि ती लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेल. यासाठी माझे हे सगळे काही प्रयत्न चालू आहेत, त्यामुळे मी आता प्रेमानेच हे सगळं करणार आहे असं देखील आई आता समीरच्या बहिणीला सांगत असते. इकडे मात्र अर्पिताला खूप जास्त आनंद होत असतो, कारण ज्या काही गोष्टी घडत असतात एकदम पॉझिटिव्ह घडत असतात. कारण आधी आई कधीच चांगल्या वागल्या नव्हत्या, आणि तिला ना तेव्हा समीरचं बोलणं आठवतं की काही गोष्टी काही वेळानंतर होतात आणि पण त्या चांगल्या होतात, त्याचे रिझल्ट उत्तम येतात. ह्या सगळ्या काही गोष्टी आठवू लागतात, आणि त्यामुळे मग आता ती विचार करत असते. आणि तिकडे आता समीर जो आहे तो पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडतो, पण जे काही पुरावे भेटायला हवेत तसे काही पुरावे भेटलेले नसतात, म्हणून तो थोडा डिस्टर्ब असतो. तेवढ्यातच अर्पिताचा त्याच्या फोनवर फोन येतो. मग तो विचार करतो की काय करू, फोन रिसीव करू का नको, पण त्याला माहीत नाही आहे मी पोलीस स्टेशनला आलो आहे, पण रिसीव तर करावा लागणार आहे. मग तो फोन रिसीव करून म्हणत असतो की इथे लायसन्सच्या कामासाठी आलो होतो. तेव्हा अर्पितासुद्धा खूप जास्त खुश होते. अर्पिता म्हणते की तुम्ही लायसन्सच्या कामाला केला होता तर मलाही बरं वाटतं आहे. खरं तर मी तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद झाला आहे ना की मला असं वाटतं की सगळं काही आता चांगलं होणार आहे. समीर म्हणतो म्हणजेच मध्ये काय झालं आहे तुला. मग अर्पिता त्याला सांगत असते की आता ना आई आल्या होत्या आणि त्या माझ्याशी खूप छान बोलत होत्या, म्हणजे तुम्ही बघा मला एकदा सांगितलं होतं, त्याचा प्रत्यय आता मला येतो आहे, आणि तुम्ही कधी येत आहे. मग तेव्हा तो म्हणतो मी येतोच आहे. मग अर्पिता म्हणत असते की या ना पटकन, म्हणजे तुमच्याशिवाय ना जराही करमत नाही, असं आता अर्पिता बोलून गेलेली असते. तेव्हा समीर म्हणतो की हो येतोच आहे मी, आणि असं बोलून तो लगेच तिचा फोन ठेवतो आणि आता तो जायला निघतो. तेव्हा आता अर्पिताला सुद्धा आनंद वाटत असतो, कारण तिला ना आता समीरचा सहवास हवासा वाटत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.